नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 6 ऑक्टोबर सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम काल सकाळ 8:30 ते सकाळ 8:30 दरम्यान परभणी शहरात मुसळधार पाऊस झाला. परभणी, नांदेडच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी पाहायला मिळाल्या. लातूर, बीड, त्यानंतर हिंगोलीचे भाग मध्यम पाऊस तरी होत्या. त्यानंतर धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, साताऱ्याचे का थोडे पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर पूर्वेकडील भाग, छत्रपती संभाजीनगरचे काय भाग हलका मध्यम पाऊस झाला. गडचिरोलीत काही ठिकाणी मुसळधार, बाकी गडचिरोली, चंद्रपूर मध्यम ते जोरदार. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती हलक्या मध्यम पाऊस तरी झाल्या. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा याही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला. तर घाटात नाशिकचा भाग घाट आणि साताऱ्याच्या घाटाच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाच्या नोंदी या पाहायला मिळालेल्या आहेत. यानंतर सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर मान्सूनची माघारीची जी रेषा आहे ती अजूनही उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आसपासच्या भागातूनच गेलेली आहे. यासोबत एक पश्चिमी आवर्त पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात चक्राकार वारे आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस वाढला आहे. उत्तर भारताकडे पाऊस वाढला आहे आणि त्याच्या पाठीमागं धुळीचं वादळसुद्धा येत आहे, धूळही येत आहे, जे की आपल्या उत्तर भारताकडे पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त उत्तर भारतात राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश किंवा इकडे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचे भाग असतील, या भागांमध्ये सुद्धा पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने पाऊस काही ठिकाणी बर्फवृष्टी होते आणि यामुळेच जसा हा पश्चिमी आवर्त उद्या ते परवापर्यंत पुढे निघून जाईल तसे उत्तरेकडचे कोरडे वारे हे वेगाने राज्याकडे वाहतील. राज्यातील पाऊस बहुतांश भागातील कमी होईल. आपण साप्ताहिक अंदाजामध्ये त्याच्याबाबत डिटेलमध्ये अपडेट्स दिले आहेतच आणि ह्या कोरड्या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेशमधून आणि राज्याच्याही उत्तर भागातून पुढील 3 ते 4 दिवसात मान्सूनची माघार किंवा मान्सून संपलेला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मग पुन्हा क्रमशः राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा मान्सूनची माघार आपल्याला पाहायला मिळेल. उत्तरेकडून दक्षिणेकडे ही माघार आपल्याला पाहायला मिळत असते दरवर्षी. तर साधारणतः 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागातून मान्सूनची माघार झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. बाकी राज्यात जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं ढगांची स्थिती काय आहे तर विशेष पावसाचे ढग सध्या सायंकाळी 5:15 5:30 वाजताच्या आसपास दिसत नाहीत. थोडीशी नवीन ढगनिर्मिती दिसते परभणी, हिंगोली, लातूर, पण ही सुद्धा ढगनिर्मिती सध्या विशेष जोरदार पावसाची नाही आहे. दुपारी चांगला नागपूरचा काही भाग असेल, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्या गडगडाटासह. मात्र आत्ताही त्या ठिकाणी सुद्धा ढग विरून गेलेले आहेत. उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, याही ठिकाणी विशेष ढग नाहीत. कोकणातही विशेष काय पावसाचे ढग दिसत नाहीत. आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री परभणी, हिंगोली, लातूर, नांदेडच्या काही भागांमध्ये पाऊस होऊ शकतो असं मॉडेल्स दाखवत आहेत. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं सावध राहा. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी मग तो धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगावचा भाग असेल, पावसाची शक्यता विशेष नाही. नाशिकचे थोडेसे घाटाकडील भाग असेल, पालघर, ठाण्याचे थोडेसे भाग असेल, या ठिकाणी हलक्याच्या सरी रात्री उशिरा ते पहाटे होऊ शकतात. त्यानंतर पुणे, सातारा, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर याही ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे पावसाचा अंदाज नाही. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळकडे सुद्धा पाऊस नाही किंवा नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली याही ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. मुंबईच्या आसपास ढगाळ हवामान रात्री उशिरा पाहायला मिळेल, मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही. झाल्या तर एकदम हलक्याशा सरी होऊ शकतात. यानंतर आपण उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या राज्यामध्ये धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, साताऱ्याचे काही थोडेसे भाग, अहिल्यानगरचे थोडेसे भाग, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचा थोडासा भाग या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल. व्याप्ती खूप कमी राहील. या व्यतिरिक्त नांदेड, लातूरच्या दक्षिण भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट होऊ शकतो. याही ठिकाणी शक्यता थोडी कमीच आहे. आणि राहिलेला भाग असेल रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, साताऱ्याचे राहिलेला भाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगरचे राहिलेले बरेचसे भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ
या ठिकाणी विशेष काय पाऊस होण्याचा अंदाज सध्या दिसत नाही. नंदुरबारकडे सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही. ते सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडंसं लक्ष ठेवा, बाकी विशेष काय पाऊस होईल असं सध्या वाटत नाही. मुंबई शहर उपनगराच्या आसपासही विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही. आणि आता जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले पुढील काही दिवसांसाठी, म्हणजे पुढील 4 दिवसाचे, तर उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मात्र या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे दिलेले नाहीत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाट आणि नंदुरबार या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे येलो अलर्ट आहे. तर अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाट, सातारा पूर्व, सातारा घाट, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट आणि सोलापूर या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. असाच हलका पाऊस बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूरकडे सुद्धा होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा असाच हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यानंतर मुंबई, रायगड हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना, पालघर, ठाणे मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर 8 तारखेला जर आपण इशारे पाहिले तर राज्याच्या दक्षिणेकडे पाऊस सरकताना दिसतोय. साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा असाच अंदाज होता आपला थोडाफार. त्यानंतर 8 तारखेला गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर मुंबई, रायगड, पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाट, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि परभणी या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि इकडे भंडारा, त्यानंतर इकडे रत्नागिरी, सातारा घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर पूर्व आणि पुणे घाट या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. 8 नंतर 9 तारखेला राज्यातील पाऊस कमी होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 9 तारखेला नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट, सातारा पूर्व, सातारा घाट, पुणे पूर्व, पुणे घाट, अहिल्यानगर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता. उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत. मात्र हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 10 तारखेला धाराशिवमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. त्यानंतर लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, सातारा घाट, पुणे, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर राज्याच्या इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचाच अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.